नमस्कार, रितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर. बेपोट्यो लक्ष द्या, आपण कंबाईनचा आता झालेला जो लेटेस्ट पेपर आहे त्याचा ॲनालिसिस पाहून राहिलो. पहिल्या लेक्चरले आपण 40 प्रश्न पाहिले, ठीक आहे. आता आपण दुसरा सेशन पाहणार आहे, त्याच्यानंतरचे 40 प्रश्न. तर मी तुम्हाला जे जे शिकवलं, आता सकाळी इकॉनॉमिक्स चालू आहे आपलं, संध्याकाळी इकॉनॉमिक्स चालू आहे ना. इकॉनॉमिक्सवर जशानं तसे मी जे तुम्हाला शिकवलं ते जशानं तसे परीक्षेत प्रश्न आले आहे, ठीक आहे. जेवढे मी शिकवलं त्या पंचवार्षिक योजना असो का तुम्हाला मी रिझर्व्ह बँकेची स्थापना सांगितली, सेम टू सेम जशान तसा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला, ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं हे शिकवलं, आधारभूत वर्ष शिकवलं ना, ते जशान तसे प्रश्न आले. हे सगळे प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे परीक्षेत कोणते आले. आता 40 प्रश्न झाले, ठीक आहे. त्या 40 प्रश्नाच्या नंतरचे आपण प्रश्न पाहू परीक्षेत आलेले, ठीक आहे. आता हे जे परीक्षेचा पॅटर्न होता, तर मी पहिले सांगितलं का आयोग थोडंसं कन्फ्यूज झालं असन. त्यानं ग्रुप बी ले सीचा पेपर दिला आणि सीचा पेपर बी ले दिला असं वाटलं. म्हणजे कालचा पेपर थोडासा कठीण होता, ठीक आहे, ॲज कम्पेअर टू ग्रुप बी. ॲक्च्युली ग्रुप बीचा पेपर कठीण पाहिजे होता. का पाहिजे होता? कठीण. आता हे क्लास 3च्या पोस्टसाठी परीक्षा झाली आणि खूप पेपर कठीण नव्हता, पेपर सोपी होता. ज्याचा अभ्यास असेल त्याने बरोबर प्रश्नाचे उत्तर येईल. आता चालू घडामोडीचा टॉपिक चालू आहे. चालू घडामोडीच्या टॉपिकमध्ये आता ह्या 42वा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन हा कोण्या दिवशी मनवला जाते? म्हणते 25 जानेवारी, ठीक आहे. राज्यघटनेच्या याच्यात आता सकाळच्या बॅचले झालं, तुमच्या बॅचले हा टॉपिक व्हायचा आहे, तरी मी बहुतेक 1-2 वेळा तुम्हाला सांगितलं असेल का 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन असतो. 26 जानेवारी 1950 ले, किती तारखेले? 26 जानेवारी 1950 ले भारताची राज्यघटना लागू केली. का केली? लागू केली. त्याच्या अगोदरच्या दिवशी भारतामध्ये म्हणजे 25 जानेवारी 1950 ले भारताचं, ठीक आहे, राष्ट्रीय निवडणूक आयोग ची स्थापना झाली. कशाची स्थापना झाली? राष्ट्रीय निवडणूक आयोग, ठीक आहे. म्हणजे त्यानेच म्हणते भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर ती झाली 25 जानेवारी 1950. या घटनेले 2010 या साली 60 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष? 60. आपले 60 झाले ना चोट्टे 2010 ले. तर मग 60 वर्ष पूर्ण झाले. म्हणून हिरक महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारनं 25 जानेवारी हा दिन राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. तर आपल्याला विचारलं आहे परीक्षेत, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी. हे त्याचं काय उत्तर आहे? 26 जानेवारीला भारताची राज्यघटना लागू झाली. 26 जानेवारी 1950, त्याच्या एक दिवस अगोदर, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, हे असे प्रश्न विचारते. त्याच्यानंतर आता हे चालू घडामोडीचा दुसरा प्रश्न, चालू घडामोडी त्याने विचारला का 2024चं पॅरिस ऑलिम्पिक जे झालं त्याच्यात भारताचं स्पॉन्सरशिप, ठीक आहे, कोण केली? स्पॉन्सर म्हणजे प्लेयरले नेणे, त्याची राहा खायची जेवाची व्यवस्था करणे. तशी राहा खायची तर तेच करते आयोजक, पण त्याचा सगळा खर्च अदानीनं केला, ठीक आहे. आपल्या दाढीवाल्याच्या जवळचा कोण आहे? मुक्या, अन्या आणि अदानी. तर याच्यापैकी एक असन. आता तिथं ऑप्शन पहा, रिलायन्स फाउंडेशन, रिलायन्स वाल्यानं केलं नाही, ठीक आहे. आदित्य बिर्ला नाही, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन नाही, ठीक आहे. अदानी ग्रुपनं केलं. कोण केलं? अदानी. त्याचा टी शर्टवर लोगो होता अदानीचा, ठीक आहे, जे पोट्टे ऑलिम्पिकले खेळायला गेले, ठीक आहे, त्याच्यासाठी. मग त्याच्यानंतर म्हणते सप्टेंबर 2024 मध्ये, ठीक आहे, पावे सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात, ठीक आहे, लातूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटन केलं? ठीक आहे. आता हे केलं उदगीर मध्ये. कुठं केलं? कुठं केलं? उदगीर. याच्यासाठी पेपर वाचा लागते रोज, नाही तर मग चालू घडामोडीचे पुस्तकं वाचा लागते. त्याच्यात तुम्हाला हे भेटन. आता हे चारही तहसील लातूर जिल्ह्यातल्याच आहे. उदगीर आहे, चाकूर आहे, जयकोट आहे, निलंगा आहे. तर उदगीर त्याचं उत्तर आहे. काय? उदगीर, ठीक आहे. हे सगळे चालू घडामोडीचे करंटचे प्रश्न आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न आहे कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhDच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी बीम, ठीक आहे, रिनिव्हेशन उपक्रम सुरू केला? ठीक आहे. आता PhDच्या विद्यार्थ्यांसाठी बीम रिनिव्हेशन नावाचा प्रोजेक्ट, ठीक आहे,
कोणत्या संघटनेच्या मध्यस्थीनं किंवा सहकार्यानं सुरू झाला? तर तो सुरू झाला, ठीक आहे, तो सुरू झाला परराष्ट्र मंत्रालय आणि बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम याच्या सहकार्याने चालू झाला. ठीक आहे, ते सगळं पेपर रीडिंग बरोबर केलं तर तुम्हाला हे भेटन, नाही तर हे काही भेटत नाही. याच्यासाठी रीडिंग चांगलं पाहिजे. आणि आता हे उत्तर तुम्हाला कोणाला, महाराष्ट्रात किती लोकांना आलं सर? तर महाराष्ट्रात 4 ते 5% लोकांचं उत्तर याचं बरोबर आहे. ठीक आहे, कारण हे प्रश्न तुम्हाला एकदम जो ज्याचं नॉलेज डीप आहे त्यालाच येते. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रश्न आहे, असे प्रश्न परीक्षेत येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं, नाही आलं नाही पडणार. आदा मादा कोण पादा, दामाजीचा घोडा पादा, दाम दूम लेंडीफूस असं करून घेऊन उत्तर मारायचे नाही. हे कवा करायचं ते बी मी सांगतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या. त्याच्यानंतर 46वा प्रश्न पहा. आता ठीक आहे, लक्ष द्या. आता यायनं ठीक आहे प्रश्न विचारला, भारतातील पहिले लव्हेंडर फार्म. ठीक आहे, आता लव्हेंडर म्हणजे सुंदर सुगंधित फुलाची बाग. काय म्हटलं? ठीक आहे, लव्हेंडर म्हणजे भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या जिल्ह्यात विकसित, कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले? नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू काश्मीर. तर ठीक आहे, लव्हेंडर म्हणजे सुंदर सुगंधित फुलाचा बाग. ठीक आहे, असं कुठं केलं पहिल्यांदा? ते जम्मू काश्मीर उत्तर आहे त्याचं. काय उत्तर आहे? जम्मू काश्मीर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणते पॅरिस 2000. ठीक आहे, हा आता पुन्हा ऑलिम्पिकवर 2 प्रश्न. ऑलिम्पिकवर किती प्रश्न? दुसरा प्रश्न पहा. पॅरिस येथे 2024च्या ऑलिम्पिक. पहिले तर विचारलं का भारतातर्फे पॅरिस मध्ये जे प्लेयर गेले त्याचं स्पॉन्सरशिप कोणी केली? ठीक आहे, आता कोणती स्पर्धा घ्यायची असेल, आपल्या गावात क्रिकेट घेतो तर स्पॉन्सर पाहतो का नाही? गावातल्या पाटलाकडे जातो, तुमच्याकडून पहिलं बक्षीस द्या. ठीक आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्याकडे जातो, तुम्ही दुसरं द्या. अरे म्हणतोय ना, मग हे स्पॉन्सरशिप, भारताची स्पॉन्सरशिप अदानीनं केली होती. आता म्हणते 2024च्या ऑलिम्पिक मध्ये. ठीक आहे, ऑलिम्पिक मध्ये कोण्या देशानं 20 गोल्ड, 44 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ जिंकले? तर 40 गोल्ड घेऊन अमेरिका, चायना दुसऱ्या क्रमांकावर होते. पहिले अमेरिका, दुसरं चायना, तिसरा देश होता जपान. जपाननं 20 गोल्ड जिंकले. किती गोल्ड जिंकले? 20 गोल्ड, 12 सिल्वर, 13 ब्रॉन्झ. ठीक आहे, आपण कोण्याच किस गली में खसखस आहे, आपण एकदम धुऱ्यावर राहतो. ठीक आहे, 4 काश्य 2 सिल्वर, आपला हिशोब खतम. आपल्या वाट्याला कवा कवा गोल्ड बी नाही येत. ते बरं झालं का पोरीगिरी बऱ्या खेळते भारतातल्या, नाही तर आपत आहे. 140 कोटीचा देश आणि आपला नंबर सगळ्यात डॅंग. एवढे हे विचारलं त्यानं, 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ कोणा देशाने जिंकले? जपाननं. 40 ठीक आहे, 40 गोल्ड जिंकणारे 2 देश आहे पहिल्या नंबरवर होते. ठीक आहे, अमेरिका आणि चायना. ठीक आहे, तर सर हे कसं लक्षात ठेवायचं? ठीक आहे, हे तुम्ही सांगा बरं सर. ठीक आहे, तर मी एवढंच सांगेन, आम खाओ गुठलिया मत गिनो, मैं कैसा लक्षात रहता हूँ. ठीक है, ये मेरे को पता, तुम्हारा तुम देखो. ठीक आहे, मग याच्यासाठी वाचन चांगलं पाहिजे. का पाहिजे? वारंवार रिव्हिजन असली पाहिजे. रिव्हिजन शिवाय हे शक्य नाही. मग त्याच्यानंतर म्हणते ते का ठीक आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारनं पद्म पुरस्कार जाहीर केले. कोणते पुरस्कार? भारत सरकार 4 नागरी पुरस्कार देते. सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतातला, सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारत रत्न. कोणता आहे? ठीक आहे, कोणता आहे बे? भारत रत्नच्या लायकीचा माणूस भेटला नाही तर भारत रत्न पुरस्कार दिल्या जात नाही. ठीक आहे, म्हणून दरवर्षीच भारत रत्न दिल्या जाते असं नाही. भारत रत्नच्या लायकीचा माणूस भेटला तरच देते. आली वेळ तर मग एका वर्षी 3 देते वाटून. समजलं का? 1954 भारत रत्न द्यायची सुरुवात झाली. ठीक आहे, केव्हा झाली? 54. पहिल्याच वर्षी 3 जणाले भारत रत्न दिला. किती जणाला दिला? तर ते ठीक आहे, RRR लक्षात ठेवायचं. ट्रिपल छक्क्या नाही, ट्रिपल एक्के नाही, RRR. ठीक आहे, 3 लोकायले पहिल्यांदा 1954 एकाच वेळी भारत रत्न दिला. त्याच्यात नाव आहे सी राजगोपालचारी, CV रमन राजगोपालचारी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, RRR, राजेंद्र प्रसाद, राजगोपालचारी आणि CV रमन. 3 लोकायले पहिल्यांदा भारत रत्न दिला होता 54. ठीक आहे,
एखाद्या वर्षी 2 वाटते, आली 3 भेटले 3 वाटते, नाही तर मग वाटत बी नाही. पण मात्र 3 पुरस्कार दरवर्षी वाटते. याच्या नंतरचा पुरस्कार आहे पद्मविभूषण. काय? पद्मविभूषण. ठीक आहे. आणि कोणाला दिला जाते तर एखाद्या क्षेत्रात एखाद्या माणसानं अतुलनीय कार्य केलं असेल, मग कोणी राजकारणात राहो, कोणी समाजकारणात राहो, कोणी संगीत क्षेत्रात राहो, कोणी आदिवासींसाठी राहो, कोणी पर्यावरणासाठी राहो, ठीक आहे, कोणी ठीक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी राहो, वेगवेगळ्या क्षेत्रात, ठीक आहे, कोणी चित्रपट क्षेत्रात राहो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हे पुरस्कार दिल्या जाते. म्हणजे आयुष्यभराची कमाई आहे. फक्त सचिन तेंडुलकरले लय लवकर दिला, एवढ्या लवकर सचिन तेंडुलकरले, ठीक आहे, भारतरत्न पुरस्कार नव्हता द्यायला पाहिजे असं माय ओपिनियन आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा सचिन तेंडुलकर पेक्षा मोठं काम या देशात, ठीक आहे, कोणाचं आहे तर या देशात सगळ्यात मोठं काम हॉकीचा जादूगर कोण? मेजर ध्यानचंदचा आहे. मेजर ध्यानचंदनं या देशासाठी 4 ऑलिम्पिकचे गोल्ड, डायरेक्ट गोल्ड आणि 3 वर्ल्ड कप जिंकून आणून दिले होते. जर अजून मधात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 2 वेळा ऑलिम्पिक झालं नाही, जर ते झालं असतं तर 6 ऑलिम्पिकचे गोल्ड असते. तेव्हापासून आपल्याला हॉकीमध्ये एकही मेडल नाही आणि त्याच्यानंतर एकही वर्ल्ड कप नाही. कायचा? हॉकीचा. ठीक आहे. खतरनाक प्लेअर होता मेजर ध्यानचंद. ठीक आहे. त्याच्या हातात बॉल लागला का तो गोलमध्ये टाकूनच ये. हिटलरच्या काळात जर्मनी सोबत मॅच होती सेमीफायनलची, तर 3 वेळा त्याची स्टिक बदलावायला लावली होती हिटलरनं. किती वेळा? 3 वेळा. त्याले ठीक आहे हिटलरले डाऊट आलता का याच्या, ठीक आहे, स्टिक मध्ये चुंबक आहे. आपण पण चुंबक आहे तर बॉल लोखंडाचा थोडी आहे बैताळा, ठीक आहे, का त्याच्या ठीक आहे स्टिकले चिपकन. असं खतरनाक काम होतं मेजर ध्यानचंदचं. 22-0 हरवलं होतं आपण अमेरिकेले. किती 0? 22-0. त्याच्यातले 18 गोल मेजर ध्यानचंदचे होते. ठीक आहे. असा खतरनाक प्लेअर होता. ठीक आहे. त्याला हिटलरनं म्हणलं होतं आमच्या देशाकडून खेळ तुले पाहिजे ते देतो, तर तो त्याच्या देशाकडून खेळला नाही. ठीक आहे. मग पद्मविभूषण, त्याच्यानंतर पुरस्कार आहे पद्मभूषण. कोणता आहे? अरे कोणता आहे? हा. आणि त्याच्यानंतर आहे पद्मश्री. कोणता आहे? हा. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न. सर्वात मोठा पुरस्कार आहे भारतरत्न. काही भारतात असे माणसं आहे का ज्याला हे 4ही पुरस्कार भेटले आहे. पद्मश्री भेटलाय, पद्मभूषणही भेटलाय, पद्मविभूषणही भेटलाय आणि भारतरत्न भेटलाय. असा माणूस म्हणजे, ठीक आहे, प्रसिद्ध शहनाई वादक कोण? कोण? अबे शहनाई वादक कोण? बिस्मिल्ला खान. कोण? बिस्मिल्ला खान. 4ही पुरस्कार आहे. काहीच नाही, शिकला नाही, काही नाही, बस एकच काम. ठीक आहे. सकाळी उठणे 4 वाजता, अर्ध्या तासात फ्रेश झालं का गंगेवर जाणे, काशीच्या घाटावर आंघोळ करणे, आंघोळ केली का आंघोळ केल्याबरोबर, ठीक आहे, त्या बनासरच्या काठावर, ठीक आहे, जे मंदिर आहे ज्योतिर्लिंग त्याच्या बाजूला सकाळी 6:30 वाजेपर्यंत रियाज करायचा रोज 2 तास. अख्खं आयुष्य जेवढ्याही लग्नात शहनाई वाजते ते बिस्मिल्ला खानची वाजते. कोणाची वाजते? बिस्मिल्ला खान. तर काही असे लोक आहे का ज्याला 4ही पुरस्कार भेटले. काही लोकांना पद्मविभूषण, भारतरत्न वालेले तर काही विषय नाही, विमान त्यावर चेक बी करत नाही भारतरत्न वालेले, तिकिटा फुकट असते, भारतात कुठे फिरायला जा. ठीक आहे. समजलं का? त्याच्यासाठी काम करावं लागते समाजासाठी, तेव्हा भेटते. असा कोणाही चिल्लर चाललर माणसाला भेटत नाही. तर हे जे खालचे 3 पुरस्कार आहे पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, हे कोणा, ठीक आहे, हे दरवर्षी वाटते. ते याले म्हणते पद्म पुरस्कार. का म्हणते? हे 3ही पुरस्कार टोटल मिळून तर सगळ्यात जास्त ढिगानं वाटते पद्मश्री. ठीक आहे. तर जवळपास 150 लोकांना वाटते, 150-200 सरकार दरवर्षी. मग वाटते आता अशोक सराफले दिला ना, आता अशोक सराफले दिला ना, हा, तर त्याच्यात काय करायचं, पद्मविभूषण वाले लोक आणि पद्मभूषण वाले लोक कोण्या क्षेत्रात, आणि विशेषतः महाराष्ट्रातले लोक असन MPSCचा अभ्यास करत आहे तर पहिले पाहायचं का महाराष्ट्रातल्या कोणत्या लोकांना भेटला आणि तो माणूस कोण्या क्षेत्रात काम करतो. जसं आता अशोक सराफले घेतला, आता तुम्हाला माहितच आहे का चित्रपट क्षेत्रातला आहे. कुठचा आहे? हा. तर मग असे अनेक लोक आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. ठीक आहे. आणि त्याला हे पुरस्कार दिल्या जाते. तर ठीक आहे, 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? आता ऍक्च्युली 139 पद्म पुरस्कार,
ठीक आहे, हे ठीक आहे 75व्या पूर्वसंध्येला मान्य केले, पण त्याच्या नंतरच्या वर्षीचे याने विचारले. ठीक आहे, हे ऍक्च्युली तर 76 पाहिजे होतं, त्याचं उत्तर 132 दिन आहे. किती दिन? 132. 139 त्याच्या अगोदरल्या वर्षी होती, 75व्या ठीक आहे स्वातंत्र्य दिनी, म्हणजे 2023 ची आकडेवारी विचारल्यानं 22 ला 132 दिले आणि 23 ला 139 दिले. ठीक आहे, तर याच्यात मग सर्व झाले बे. पद्मश्री आले, पद्मभूषण आले, पद्मविभूषण. पद्मविभूषण अवॉर्ड दरवर्षी 8-10 लोकांना देते, त्याच्यावर नाही देत. ठीक आहे, असं ठरून नाही, पण एखाद्या वर्षी 12 दिन 13 दिन, पण रेंज आहे त्याची 7, 10, 11, 12 बस खतम. कोणते कोणते? पद्मविभूषण. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा. आता 4 लक्ष द्या रे, आता ह्या ज्या स्पर्धा आहे तर ह्या खतरनाक 4 स्पर्धा आहे टेनिसच्या. ठीक आहे, 4 स्पर्धा पाठच ठेवायच्या. एक विम्बल्डन. कोणती? अबे कोणती? विम्बल्डन, हे लंडनले होते. त्याच्यानंतर आहे फ्रेंच ओपन. काय? हा, एक आहे ऑस्ट्रेलियन ओपन, एक काय? फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन आणि एक आहे विम्बल्डन. ठीक आहे, विम्बल्डन सगळ्यात नावाजलेली स्पर्धा आहे. ठीक आहे, आणि हे प्लेयर टेनिसचा बॉल असते ना, ज्यांना आपण टेनिसच्या बॉलनं क्रिकेट खेळतो ते ठीक आहे टेबल, ठीक आहे ते टेनिस खेळते, त्या मनगटात किती जोर लागत असेल. तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2024 आणि फ्रेंच ओपन जे आहे फ्रेंच ओपन, तर फ्रेंच ओपन ही स्पर्धा लाल मातीवर खेळल्या जाते. कायच्यावर? हा, फ्रेंच ओपन ही लाल मातीवर बॉल स्विंग होते जमिनीवर पडल्यावर. ठीक आहे, आणि बाकी लॉनवर खेळल्या जाते. कायच्यावर? गवतावर. ठीक आहे, तर मग आता ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2024 पुरुष आणि महिला एकेरी सिंगल डबल विम्बल्डन नाही, सिंगल मध्ये कोण जिंकलं म्हणते. तर याच्यात कोण जिंकलं? याच्यात जिंकलं जॅनिक सिनर आणि एरेना सबालेका. ठीक आहे, तर जॅनिक सिनर पुरुष आहे, अरिना सबालेका स्त्री आहे. यानं पुरुष ओपन आणि त्यानं महिला ओपन स्पर्धा जिंकली. ठीक आहे, दोघांचे नाव एकाच ह्याच्यात विचारले, एकच प्रश्न कंबाईन करून दिला. ठीक आहे, जमन? जमन का? त्याच्यानंतर पुन्हा चालू घडामोडीचा प्रश्न. ठीक आहे, कोणत्या कंपनीला अलीकडे, ठीक आहे कोणत्या कंपनीला अलीकडे तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटेंट मिळाले? तर ठीक आहे, हे मिळालं शक्ती पंपले. कोणाला मिळालं? शक्ती पंप. कोणाला मिळालं? शक्ती पंप. ठीक आहे, या कालचाच पेपर होय. ठीक आहे, हा. मग त्याच्यानंतर आता लक्ष द्या, आता राज्यघटना सुरू झालं. का सुरू झालं? अबे का सुरू झालं? राज्यघटना. ठीक आहे, आता पहा, आता राज्यघटनेमध्ये आता तुमचं बॅचचं राज्यघटना झालं नाही, पण भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेविषयक सल्लागार असतो. तर मी तुम्हाला वारंवार सांगितलं, 2 लोक त्या दिवशी सांगितलं होतं का आयोगाले 2 लोक खूप आवडते म्हणलं, संध्याकाळच्याच बॅचले सांगितलं ना. एक आवडते म्हणलं सॉलिसिटर, आपलं एक आवडते म्हणलं महान्यायवादी आणि एक आवडते म्हणलं महाधी. ठीक आहे, आता हे बा परीक्षेत प्रश्न येते तर मी सांगत नाही त्याले का माझे प्रश्न टाका, त्या दिवशी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, 2 दिवसाच्या अगोदर सांगितलं ना का असाच पेपर पॅटर्न समजून सांगितला म्या का कसा अभ्यास करायचा. त्या दिवशी सांगितलं आयोगाले हे 2 लोक दर परीक्षेत प्रश्न राहते म्हणलं. दर हे जेव्हा समजते माणसाले का पेपर मध्ये विचारते का, तर माणूस बरोबर अभ्यास करते. ठीक आहे, आता मला माहितच आहे काय विचारते, तर काय मी असं जाऊन जरी बसलो पास होतो. पण मात्र मग ठीक आहे, तर परीक्षेत काय येते तर मी तुम्हाला पहिले सांगितलं याच्यावर प्रश्न येते, एक तर केंद्राचा येईल नाही तर राज्याचा येईल. मग तो काय म्हणते, भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 संदर्भात राज्याचा कायदेविषयक सल्लागार. मी तुम्हाला पहिले सांगितलं राज्य सरकारले कायदेविषयक सल्ला द्यासाठी एक माणूस असते म्हणलं. ठीक आहे, मग तो माणूस कोण? अरे तो माणूस कोण? हा, महाधी आणि महान्यायवादी असते केंद्राचा कायदेविषयक सल्लागार. समजलं का? समजलं का? हा, महान्यायवादी कुठं? केंद्रात, आणि महाधिवक्ता राज्यात. ह्या राज्याला कायदेविषयक सल्ला देईन, तो केंद्राला देईन.
याचा दर्जा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, त्याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, त्याचा पगार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, याचा पगार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. ठीक आहे. सरकारवर, राज्य सरकारवर कोणती केस झाली ते ह्या भांडते कोण? महाधिवक्ता. आणि केंद्र सरकारवर कोणतीही केस आली तर तो भांडते कोण? महान्यायवादी. ठीक आहे. यायले दोघाले म्हणजे त्याले संसदेत बसता येते, एखाद्या विधेयकावर चर्चेत भाग घेता येते, पण त्याले मतदान करता येत नाही. याले राज्याच्या सभागृहात बसता येते, कोणत्याही विधेयकावर चर्चेत सहभागी होता येते, पण मतदान करता येत नाही, कारण ह्या लोकांना निवडून दिलेला नाही. समजलं का? हे समजलं का? हा. मग त्याच्यानंतर पहा का म्हणते. ठीक आहे. हे तर शिकवलंच तुम्हाला. ठीक आहे. आपण दर रविवारी का घेतलं? ग्राम प्रशासन. पहा प्रश्न आला. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागात पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेमध्ये भाग 9 समाविष्ट केलाय. बरोबर आहे. अभि बरोबर आहे ना? लिहून दिलं ना चार्ट दोन्ही याच्यात दिले ना. 73 74 घटना. तुम्ही फोटो बी काढले आहे. ठीक आहे. काढले आहे का? मना फक्त काढले नाही, त्या चिठ्ठ्या जोड्यानं पण नव्हतं एवढ्याले. 74व्या घटना दुरुस्तीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत शहरी 9 भाग जोडण्यात आलाय. बरोबर आहे. दोन्ही विधान काय काय? मग बरोबर कोणत्या वैका म्हणते ए, तर मग हे आहे दोन्ही विधान बरोबर. ठीक आहे. दोन्ही बरोबर. समजलं का? हा. असं जमवा लागते ते. ठीक आहे का? हो. आता नेक्स्ट पेज. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या का म्हणते ते. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश, मुख्यतर म्हणजे मुख्य न्यायाधीश सोडून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशाच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेत ठराव मांडला. तर तो ठराव किती बहुमतानं? साध्या बहुमतानं म्हणजे अर्ध्यापेक्षा एक जास्त मतानं, विशेष बहुमतानं, निम्म्या राज्याच्या सहमतीनं? नाही, निम्म्या राज्याच्या सहमती किती लागत नाही. विशेष प्लस सर्व राज्याच्या विधिमंडळाच्या सहमतीने? नाही. ठीक आहे. इथं आता उत्तर आहे. ठीक आहे. आता मला माहित आहे का अर्ध्यापेक्षा जास्त राज्याची परवानगी घ्यायची काही गरज नाही, न्यायाधीशाची संख्या वाढवायची आहे तर. मग आता हे 2 ऑप्शन कटच झाले. मग आधा मादा कोण पादा आता करायचं. आता याले म्हणते इलिमिनेशन मेथड. का म्हणते? आता 2 ऑप्शन उरले आहे. आता आपलं उत्तर बरोबर याची 50% शाश्वती आहे. किती टक्के? पण 50% प्रोबॅबिलिटी आहे. अशा वेळेस सोडायचं नाही. 4ही मध्ये कन्फ्युज आहे तर तुम्ही सोडू शकता, निगेटिव्ह मार्क कटते म्हणून. पण अशा वेळेस अजिबात पेलूनच याचं, सुस्ती करायची नाही. ठीक आहे. मग आता इथं ठीक आहे. जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या संख्येत वाढ करायची आहे, ठीक आहे, तर विशेष बहुमताने विधेयक मंजूर करावं लागते. कोणत्या? म्हणजे 66%. किती टक्के? 66%. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर पहा. ठीक आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे. कायच्यात? कलम 58 मध्ये. बरोबर आहे का? बेस आले बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? मला नाही माहित. राष्ट्रपतीने लक्ष द्या. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर, ठीक आहे, राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर महाभियोग राबवून त्यांना पदावरून काढता येते म्हणते. हो, हे वाला बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे? मग म्हणते बरोबर कोणतं आहे? फक्त दोन्ही नाही. ठीक आहे. आता दोन्ही नाही तर असू नाही शकत. ठीक आहे. हे वाला बरोबर आहे. 58 हे भारताच्या राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. आहे का? आहे का? आहे का?
मला सांगा सांगा सांगा. अबे राष्ट्रपतीचा कलम आहे 52. कितवा? हा 52 पासून तर मग तिकडं 63 पर्यंत. हो ठीक आहे. 52 पासून तर 63 पर्यंत राष्ट्रपतीचेच कलम आहे. कोणाचे आहे? राष्ट्रपतीचे. तर मग 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केले आहे म्हणते. बरोबर असून काही तुम्ही पहा मग काय. ठीक आहे. आहे का? अरे आहे का? 58 मध्ये आहे, पण राष्ट्रपती पदाची तरतूद तर 52 मध्येच आहे. दोन्ही काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीक आहे. आता पहा आता हे सकाळच्या बॅचले सगळं झालं आहे शिकून. तुमच्या बॅचले नाही झालं. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला, ठीक आहे, भारतीय राज्यघटनेचा हृदय किंवा आत्मा म्हणलाय? कलम 32 ले म्हणलाय. कोणत्या कलमाने म्हणलाय? 32. ठीक आहे. कलम 32 मध्ये दिलाय मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर कलम 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाऊ शकता. म्हणजे सर तुमचा बोलण्याचा अधिकार, तुमचा भाषण देण्याचा अधिकार, तुमचा धर्म ठीक आहे स्वीकारण्याचा अधिकार, तुम्हाला भारतभर फिरायचा अधिकार जर सरकार हिसकावून घेत असन तर तुम्ही कलम 32 नुसार कुठे जाऊ शकता? सुप्रीम कोर्टात. समजलं का? तुमचा कोणी पिछा गिछा करू शकत नाही, तुमच्यावर कोणी नजर जिजर ठेवू शकत नाही. ठीक आहे. आता समजा ठीक आहे हिच्या मांग कोणी नजर ठेवत आहे, रोज हिचा पिछा करत आहे हिच्या गाडीच्या मांग. ठीक आहे. इले माहीतच नाही, इले माहित नाही तर इले काहीच परिणाम नाही पडत माया कोणी पिछा करत आहे. पण हिच्या का लक्षात आलं अमाय बाई माया मागच येत आहे का? मंगांपासून लागला का रानडुकरे? ठीक आहे. मग हे पुन्हा कामाला लागते, पुन्हा हिच्या घराच्या बाहेर दिसते खिडकीतून तर पाहत राहते. आता मग हिचं मले सांगा कामात लक्ष लागेल का? हे 17व्या खिडकीतून अमाय बाई माया कोण पिछा करून राहिलो? ठीक आहे. असं कोणी कोणाचा पिछा करू शकत नाही. म्हणजे तुमच्यावर आयव्ही रॉ सुद्धा वॉच ठेवू शकत नाही. ठीक आहे. त्याले वॉच ठेवायचा असेल तर न सांगता ठेवा लागते. म्हणून रॉचे एजंट, आयबीचे एजंट गुपचाप येतात, तुमच्यावर निगराणी ठेवतात, तुम्हाला पता बी चालू देत नाही. ठीक आहे. समजलं का? तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा येते. तुमच्यावर कोणी लक्ष ठेवत आहे. ठीक आहे. तुमचा मोबाईल बी कोणाले असं पोलिसायले घेतला बा आणि मी त्या चेक करतो, चेक नाही करताय. तुमचा मोबाईल बी पोलिसायले चेक करायचे अधिकार नाही आहे. ठीक आहे. याले म्हणते राईट टू प्रायव्हसी. काय म्हटलं? तुम्ही एखाद्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलात गेले. ठीक आहे. हॉटेलात गेले पोलीसवाले आले, तुम्ही एका रूम मध्ये दोघे जण आहे. ठीक आहे. आणि उघडला पोलीसवाल्याने दरवाजा. त्यांना म्हणलं तुझ्या बापाला फोन लावतो साल्या, सांग पैसे दे नाही तर लाव म्हणा. ठीक आहे. त्याले अधिकार बी नाही विचारायचे. तुम्ही जर दोघांना तिथं हॉटेलले का आधार कार्ड दिलं असन आणि ती तिच्या परवानगीनं आली असन, तिनं का म्हणलं ह्या माझ्या बॉयफ्रेंड नाही यानं मला जबरदस्तीनं आणलं, मग तू फिटला. तर असं आहे. ठीक आहे. दोघांच्या सहमतीनं ते तर सोडा, त्याच्यापेक्षा ठीक आहे एखादी लग्न झालेली बाई परपुरुषासोबत तिचे संबंध आहे तर ते बी लिगली आहे म्हणते कोर्ट. आता का म्हणाव? ठीक आहे. एखादी लग्न झालेली बाई पळून गेली तर काहीच नाही आहे भारतात. ठीक आहे. पोलीसवाले बी काही नाही करू शकत तर काहीच नाही. म्हणजे कितीचे घरावर गोटे आणायची आपत आहे. ठीक आहे. आणि माणसाला दुसरं लग्न करता येत नाही पण ते पळून गेली चालते. ठीक आहे. म्हणजे असे खतरनाक कायदे आहे स्त्रियाच्या फेवरनं. हे चुकीचं आहे. काहीतरी त्याच्यात थोडेफार बदल व्हायला पाहिजे. म्हणजे एखादी लग्न झालेली स्त्री परपुरुषासोबत हॉटेलमध्ये जरी सापडली तरी काहीच नाही. तिनं म्हणलं पाहिजे मी माझ्या सोयीच्छेनं आली पाहिजे. झालं मग विषय बॅनच वाजला. ठीक आहे. तर असं आहे. लग्न झालेल्या पुरुषाचे बी विवाहबाह्य संबंध असले तरी कोर्टानं मान्य केले आहे. कारण ते स्त्री जी आहे जिच्यासोबत त्याचे संबंध आहे ते स्वइच्छेनं आली आहे आणि या स्वइच्छेनं गेलाय. ठीक आहे. हे बी अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आहे संविधानात. ठीक आहे.
म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं कुठं नाही दिलं. संविधान लय खतरनाक विषय आहे. संविधान असं कोणीच नाही सांगणार जसं मी तुम्हाला सांगेन त्या तुम्हाला का राईट्स आहे, म्हणजे राईटचा दुरुपयोग नका करजा. ठीक आहे, राईट दिले आहे बा म्हणून. ठीक आहे, तर मग तुमच्या मूलभूत अधिकारात आता तुम्हाला ठीक आहे तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे डीजेवर नाचाचं. याचा अर्थ असा नाही का रात्री 1 वाजता डीजे लावायचा आणि सगळ्या झोपेतल्या लोकांना उठवायचा. ठीक आहे, लोक आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी डीजे लावला, मी पैसे दिले, लोक 1-1 वाजेपर्यंत डीजे वाजले. मग सुप्रीम कोर्टानं डायरेक्ट गाईडलाईन दिल्या का 10 वाजताच्या नंतर कोणी डीजे वाजवणार नाही. लोकांना झोपाचं बी स्वातंत्र्य आहे आणि त्याच्या झोपाच्या स्वातंत्र्यात तू गदा आणत आहे साल्या डीजे वाजून. ठीक आहे, म्हणून मग सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली का 10 नंतर. म्हणून मग 10 नंतर डीजे वाजला आणि एखाद्या जर मंगल कार्यालयाच्या जवळच्या घरवाल्यानं फोन केला, अजी साहेब इथं डीजे चालू आहे, तर डीजे वाल्या सहित नेते. डीजे वाले बाबू जरा ठीक आहे मग त्याला उचलून नेते. समजलं का? तर असं आहे. मग ठीक आहे, कलम 32 काय म्हटलं? कलम 32 ले म्हटलंय आत्मा. ठीक आहे, कशाचा आत्मा म्हटलं? संविधानाचा आत्मा. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सगळे शिकवलं आहे सकाळच्या बाहेर. ज्याचं पॉलिटिक्स झालं त्याला माहित आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विधानसभेची तरतूद दिली आहे. विधानसभा कायची म्हटलंय? विधानसभा. तर कलम 169 मध्ये दिली आहे. ठीक आहे, राज्याच्या कायदे मंडळाची रचना. कलम 170 मध्ये दिली आहे विधानसभा आणि कलम 171 मध्ये दिली आहे विधान परिषद. नाही, कलम 170 मध्ये दिली आहे विधान परिषद आणि 171 मध्ये दिली आहे विधानसभा. याचं उत्तर आहे 171. ठीक आहे, समजलं का? मी काय म्हटलं समजलं का? हा, पाहून घे जा, एक वेळा कन्फर्म करून घे जा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर ठीक आहे, कोणत्या अनुसूचित केंद्र राज्यामधील अधिकाराची विभागणी केली आहे. केंद्र राज्याचे पॉवर डिवाइड केले. कारण हे आता जसं बाप मराच्या अगोदर भावाच्या वाटण्या करून जाते, बाबू हे विहिरीचं 4 एकर तू ठेवजो आणि त्याला खालचं बदानातलं देतो, खालचं आवड. ठीक आहे, बिना विहीर वालं. आणि त्याला हे किराणा दुकान देतो, त्याला ही विहीर नाही आली म्हणून किराणा दुकान त्याच्या वाटणीले. ठीक आहे बाबा, पण बुड्यानं जर वाटण्या करून नाही ठेवला तर सुनाय रस्त्यावर ओटे खोसून आणि पोट्टे चौकात भांडते मग बाप मेल्यावर. ठीक आहे, असं नाही झालं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य आणि केंद्राचे भांडण लागू शकते, हे एकामेकाच्या गच्च्या पोकरू शकते आणि भर चौकात आर्मी नाक्यावर कुस्त्या करू शकते केंद्र राज्य. म्हणून यायचं डिवायडेशन करून दिलं. का करून दिलं? हा, कोणते पैसे, कोणते टॅक्सचे पैसे राज्य सरकार घेईन, कोणते टॅक्सचे पैसे केंद्र सरकार घेईन, कोण्या विषयावर कोण कायदे करायचे, कोण्या विषयावर कोण कायदे नाही करायचे, याचं पॉवर डिवायडेशन करून दिलं आहे. ठीक आहे, राज्यघटनेत भांडण लागू नये म्हणून. मी काय म्हटलं समजलं का? हे बी दिलं आहे. पहा किती विचार केला त्यानं का याचे झगडे होऊ शकते भविष्यात. कोणाचे? केंद्राचे राजे. असे बी झगडे होत राहते. अबे आपले झगडे होते तर ठीक आहे सरकार सोबत. म्हणून तर केसेस आहे. केशवानंद भारती वर्सेस पंजाब सरकार, सॉरी केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार, गोलकनाथ वर्सेस पंजाब सरकार. डायरेक्ट केंद्र सरकारच्या उरावर केस ठोकता येते म्हणलं. ठीक आहे, याले लोकशाही म्हणते. डायरेक्ट सरकारच्या छताडावर नाचता येते. सरकारने विचारता येते असं काऊन? भारतातले लोक लय खतरनाक आहे भाऊ. भारतीय राज्यघटनेत कलम 368 आहे घटना दुरुस्ती. ठीक आहे, घटना दुरुस्ती कलम टाकलं. ठीक आहे, आणि लगेच 1951 एका माणसानं कोर्टात केस टाकली. आणि केस का टाकली माहित आहे? काजी म्हणे कलम 368 नुसार कलम 368 मध्ये दुरुस्ती करता येते का? मी म्हणलं हे तर खतरनाक आहे. पहा लोकांचे दिमाग. कलम 368 नुसार कलम 368 मध्ये दुरुस्ती करता येते. मग एका माणसानं केस झाली, दुसऱ्या माणसानं केस टाकली. कलम 368 नुसार कलम 368 गायब करता येते का? डायरेक्ट गायब. घटना दुरुस्तीचा पॉवर गायब. ठीक आहे, असे खतरनाक लोक भारतात आहे. म्हणून केंद्र राज्याची विभागणी कोण्या अनुसूचित दिली आहे? तर 7व्या अनुसूचित दिली आहे. कितव्या? 7व्या. 8व्या अनुसूचित भाषा आहे. अबे भाषा आहे ना 22 राजभाषा. ठीक आहे, आणि 7व्या मध्ये केंद्र राज्याची विभागणी दिली आहे. ठीक आहे, 5व्या पहिल्या भागात का दिला आहे? तर पहिल्या भागात भारताची भूसीमा, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नावे. दुसऱ्या भागात का दिला आहे?
तर दुसऱ्या भागात दिलेला आहे पगार आणि शपथाचे नमुने. समजलं का? तिसऱ्या भागात दिलेला आहे मूलभूत अधिकार. नाही सॉरी, दुसऱ्या भागात दुसऱ्या भागात हेच दिलेलं आहे आपलं शपथाचे नमुने. असं एका भागात एका परिशिष्टात प्रोव्हिजन दिली आहे. तर 7व्या अनुसूचित दिलेला आहे केंद्र राज्य संबंध. काय दिलेला आहे? काय दिलेला आहे? केंद्र राज्य संबंध. पुन्हा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायत राजवर तिसरा प्रश्न महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, महिलांना आरक्षण हे सर्व कलम, अबे सर्व कलम तुम्हाला दिले लिहून. ठीक आहे, तुम्ही फोटो काढले, तुम्ही घरी रजिस्टर मध्ये उतरवले का नाही हे नाही मला माहित, पण हे सगळेच्या सगळे तुम्हाला सांगितलं आहे. फक्त एवढं म्हणा मला सांगितलं नाही, मग मी सांगतो तुम्हाला एकाले का सांगितलं नाही आहे. कलम 170 आहे वाटते विधानसभा, पाहून घे जा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कोणतं चालू होतं आपलं? कोणता प्रश्न आहे? 7व्या परिशिष्टात आहे. कितव्या? 7व्या परिशिष्टात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कोणता प्रश्न आहे? आता 243D कोणत्या कलमानुसार? 243D नुसार महिलांना आरक्षण आहे. ठीक आहे, महिला SC ST OBC ना आरक्षण 243D. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे लक्ष द्या रे. आता त्याच्यानंतर पहा. ठीक आहे, आता ह्या प्रश्न कॅन्सल होऊ शकते. ह्यावाला जो प्रश्न आहे कॅन्सल होऊ शकते. कसा होऊ शकते पहा. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? संघराज्य वैशिष्ट्य. आता संघराज्य हे इथं शब्द वापरला आहे, संघराज्य वैशिष्ट्य. आता भारतात संघराज्य वैशिष्ट्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? नाही म्हणलाय, नाही होते म्हणलं का? संघराज्य व्यवस्थेत एकेरी न्याय व्यवस्था आहे. हो होते. ठीक आहे, अधिकाराची विभागणी आहे. अरे केंद्र राज्याचे अधिकार विभागून दिले ना. ठीक आहे का? तुम्ही या विषयावर कायदे करा, तुम्ही या विषयावर केंद्र सूची राज्य सूची दिली आहे. स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. हो ठीक आहे. आता इथं अखिल भारतीय सेवा हे काही संघराज्य वैशिष्ट्य मोडत नाही. राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे अखिल भारतीय सेवा, पण तो म्हणते राज्यघटनेच्या संघराष्ट्रीय वैशिष्ट्यात मोडत नाही. आता याच्यात ठीक आहे, आता याच्यात उत्तर काय आले पाहिजे? आता इथं दोन ऑप्शन आहे, ए व सी, अखिल भारतीय सेवा आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. ठीक आहे, न्याय व्यवस्थेमध्ये इंटरफिअर करता येत नाही. ठीक आहे, कोणालाच नाही करता येत. मग आता ठीक आहे, त्याच्यानंतर इथं दिलेला आहे ए व बी, अखिल भारतीय सेवा व एकेरी न्याय व्यवस्था. आता बी व सी दिलेला आहे. ठीक आहे, एकेरी न्याय व्यवस्था, स्वतंत्र न्याय व्यवस्था. त्याच्यानंतर सी व डी दिलेला आहे. आता याच्यात कन्फ्यूज आहे सारे पोट्टे का याच्यातलं आम्ही मारायचं का? असं एकेरी न्याय व्यवस्था बरोबर आहे आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था हा का विषय आहे? तर ए व सी त्याचं उत्तर असायला पाहिजे. आता आयोग का देते माहित नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर किती आहे? 59वा प्रश्न आहे ना. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 60वा प्रश्न पहा. ठीक आहे, आता पहा पुन्हा 73-74 घटना दुरुस्तीवरचे प्रश्न पहा किती विचारले आयोगानं. दुनियाभराचे प्रश्न. आता इथं लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये व तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर किती दिवसापर्यंत अस्तित्वात राहील? आता लक्ष द्या रे. आता ती अस्तित्वात राहते 5 वर्ष, पण केव्हा? निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकावर नाही.
ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि पहिली सभा झाली उपसरपंच निवडीची घेईन त्या तेव्हापासून निवडणुकीचा जय झाला नाही नाही नाही. तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीनंतर ठीक आहे नंतरच्या दिवसापासून सुरू होते तिचे दिवस मोजणं. समजलं का? निवडणूक झाल्यावर जी पहिली बैठक होते ग्रामपंचायतची ठीक आहे त्याला तहसीलदार येते त्या दिवसापासून ग्रामपंचायतचा कार्यकाल सुरू नवीन. तर कुठपर्यंत? 5 वर्षापर्यंत. कुठपर्यंत? 5 वर्षापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणते परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण कशाशी संबंधित आहे? परमानंद कटारानं भारत सरकारवर केस टाकली होती का आमची तब्येत बिघडली ठीक आहे तर आमची तब्येत चांगली राखणं हा आमचा मूलभूत अधिकार नाही आहे का? तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला का प्रत्येक व्यक्तीले आपली तब्येत ठीक आहे स्वस्थ ठेवणं हा मूलभूत अधिकार आहे. वैद्यकीय निगा याबाबत ही केस होती. ते म्हणते कशाशी संबंधित आहे? वैद्यकीय निगा. त्याच्यानंतर मी का म्हणलं होतं तुम्हाला जशान तसे प्रश्न येते आपले ॲज इट इज. ओके म्हणजे ओके. पहा प्रश्न आहे. अबे पहा ना प्रश्न आहे खालीलपैकी कोण व्यक्ती कॅबिनेट मिशनचा सदस्य नव्हती? मी म्हणलं होतं ना असाच प्रश्न येईन. अबे भारताची फायनी शिकवली तेव्हा कॅबिनेट मिशन सांगितलं म्या ठीक आहे. भारतात आलं होतं 3 लोक त्रिमंत्री परिषद ठीक आहे त्यालेच म्हणते कॅबिनेट मिशन. त्याचे 3 सदस्य सांगितले आणि तेव्हा हे बी सांगितलं का असाच प्रश्न येईन का खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? आयोगा ठीक आहे होऊ शकते आयोगवाले आपले व्हिडिओ पाहून प्रश्न गिश्न टाकत असत ठीक आहे किंवा मी पेपर सेटर असन पण मी अजिबात सांगणार ठीक आहे. तर आता लक्ष द्या सर पॅथिक लॉरेन्स ठीक आहे एव्ही अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स हे 3 लोक सदस्य होते ठीक आहे. ह्या सर विल्यम वूड नव्हता. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का याच्यावर प्रश्न येईन म्हणजे येईन आणि येतात ठीक आहे. मग आता म्हणते कोणत्या घटना दुरुस्तीने ठीक आहे एकच राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यात त्याची नियुक्ती करता येते अशी घटना दुरुस्ती केली. आता मूळ राज्यघटनेत लिहिलं आहे का एक व्यक्ती एकाच राज्याचा राज्यपाल राहू शकतो पण भारत सरकारनं मग त्याच्यात दुरुस्ती केली का एक व्यक्ती एकापेक्षा जास्त राज्याचंही राज्यपालपद उपभोगू शकते. तर हे केलं 7व्या घटना दुरुस्तीनं 1956. कितव्या? 7वी घटना दुरुस्ती 1956 ठीक आहे. हे लक्षात ठेवू जा. ठीक आहे. अशा आडव्या तिडव्या घटना दुरुस्त्या बी विचारते. मग त्याच्यानंतर लक्ष द्या रे. आता हे सगळं जशानं तसं राज्यघटनेत याच इटीत झालाय. आता बा ठीक आहे मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारावर कायच्यावर मूलभूत अधिकारावर मी राज्यघटना जेव्हा मी शिकवली तेव्हा सांगितलं सकाळच्या बॅचले का प्रश्न येईन म्हणजे येईन. कलम 14 कायद्यापुढे समान. कायद्यापुढे आता कोणी असो पंतप्रधान असो त्याचा बाप असो त्याचा आजा असो सलमान खान असो का संजय दत्त असो ठीक आहे कायद्यापुढे सर्व कार्य समान आहे ठीक आहे. मग संजय दत्तले 5 वर्षाची सजा झाली. 1993च्या सिरियल ब्लॉम्बास्ट मध्ये आतंकवादी भारतात आले. त्यानं भारतातल्या वेगवेगळ्या रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवले ठीक आहे. त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवर ठेवले लोकलमध्ये ठेवले इवन ठीक आहे शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये ठेवले पण ते बरं झालं का फुटला नाही नाहीतर बंदी बिल्डिंग आहे बसती ठीक आहे. त्याले आयडेक्स विकत घ्यासाठी पैसे संपले होते म्हणून AK-47 सलमान खानले दिल्ली सलमान खान आपले संजय दत्तले दिल्ली संजय दत्तनं ते विकत घेतली त्याले पैसे दिले. ह्या पैशात त्यानं आयडेक्स आणलं. हे जर खबर संजय दत्तनं पोलीसवाल्याला दिली असती तर धमाके झाले नसते ठीक आहे. म्हणजे इलिगली ठीक आहे त्याले पकडलं आणि त्यानं बिना लायसनची बंदूक घेतली. त्याच्या घरी त्याच्या केसेस लागल्या त्याच्या तर तो 3 वर्ष जेलमध्ये होता. पुरा कोकेन ब्राऊन शुगर याच्या आहारी गेला होता. खासदाराचं पोरग
कोण? संजू भाऊ, ठीक आहे. बाप लेल्यान, ठीक आहे. पुरं बिघडलं होतं की त्याचा पिक्चर आलता ना साजन गिजन, ठीक आहे. नजर के साम नाही, नजर के साम नाही, ठीक आहे. मला गाणं आठवून नाही राहिलं तर, ठीक आहे. साजन, ठीक आहे. एक हिरोईन, दोन नवरदेव, सलमान खान, संजय दत्त, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, तर त्यावेळेचा कालखंड, हे लक्ष द्या रे. मग संजय दत्त 3 वर्ष जेलमध्ये राहिला. संजय दत्त गेला असता लवकरच, ठीक आहे, लवकर मेला असता, याच्या आरी गेला होता त्याले, ठीक आहे. जेलमध्ये सुधारला तो, कारण जेलमध्ये त्याले त्या, ठीक आहे, सवय लागली होती रोज कोकेन ब्राऊन शुगरचे इंजेक्शन घ्यायचे. तिथून बाहेर पडला, मग सुटून आला, मग त्याच्यावर केसेस चालल्या, ठीक आहे. त्या केसच्या निकालात 5 वर्षाची सजा झाली. 3 वर्ष पहिले भोगली होती, मग पुन्हा त्याने अटक केली, जेलमध्ये टाकलं होतं आता, ठीक आहे. तर तो 1 वर्ष बरोबर राहिला. मग राज्य सरकारनं त्याची 1 वर्ष सजा का केली? माफ केली, ठीक आहे. कायद्यापुढे सर्व समान, आर्टिकल 14, कलम 15, ठीक आहे. पिक्चर आला आर्टिकल 15 नावाचा पिक्चर आलता, तो पाहिला का? पाहून घे जा, युट्यूब वर गी नसन तर. आर्टिकल 15 म्हणते या देशातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म लिंग वंश, ठीक आहे, काय म्हटलं? जात धर्म लिंग वंश, ठीक आहे, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येत नाही. मग हे 2 कलम माहित आहे मले, तर हे बा, राज्य धर्म वंश लिंग जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येत नाही, ठीक आहे. बी मध्ये एक, काय म्हटलं? बी मध्ये एक, ठीक आहे. आता इथं पहा, ठीक आहे, आता इथं पहा, बी मध्ये एक कुठं आहे? अमाय बाई भेटलं ना, बी मध्ये एक दिसलं का? हे पहा, बी मध्ये एक, बी मध्ये एक, ठीक आहे. आता हे बी मध्ये एकच ऑप्शन आहे, बाकीचे नाही भेटले तरी पण नावता येते. अबे बैताडे, समजलं का? हा, बस, बाकीचे काही पाहायचे नाही. बाकी मला माहित आहे, तुम्हाला नाही माहित, ठीक आहे. मला माहित आहे का 14 का सांगते, 15 का सांगते, 16 का सांगते, 17 का सांगते, ठीक आहे. तर एका ऑप्शन वरून सुद्धा उत्तरापर्यंत जाता येते. हे समजलं का तुम्हाला? हा, खूप कठीण पेपर नव्हता, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष, हे सगळं राज्यघटनेत शिकवलं, ठीक आहे. हे सगळं भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत म्हणजे प्रस्तावनेत 2 शब्द इंदिरा गांधीनं याड केले. हे राज्यघटना तिच्या बापानं लिहिली, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूनं. कोणाच्या बापानं लिहिली? हा, इंदिरा गांधीच्या, ठीक आहे. तर इंदिरा गांधीनं आपल्या बापाच्याच लिहिलेल्या राज्यघटनेत 2 शब्द याड केले, आम्ही भारतीय लोक. तसे 3 याड केले, आम्ही भारतीय लोक भारताचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. तर हिनं 2 शब्द याड केले, ठीक आहे, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. तर ते म्हणते समाजवादी धर्मनिरपेक्ष हे कोणत्या घटना दुरुस्तीने याड केले? तर इंदिरा गांधीनं आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती केली. कोणती? या घटना दुरुस्तीने 3 आणि शेवटल्या लाईनीत एक अखंडता शब्द टाकला. कोणता? अखंडता. पहिल्या लाईनीत आम्ही भारताचे लोक, सार्वभौम, समाजवादी शब्द नव्हता, धर्मनिरपेक्ष शब्द नव्हता, हिनं टाकले आम्ही भारताचे लोक, ठीक आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, ठीक आहे. तर हे तुम्ही प्रार्थना म्हणे असन, पण तुम्हाला या एकाही शब्दाचा अर्थ माहित नाही. रोज शाळेत म्हणे प्रार्थना झाली का, कोणालाच काही अर्थ नाही माहित. मी सांगेन त्याचा अर्थ काय. आता लागलं सायन्स, का लागलं? हा, आता सायन्सचे प्रश्न कोणाचे बरोबर येते, कोणाचे नाही आहेत. आता इथं पहा, मानवाले हे म्हणते मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट इतक्याच वारंवारतीचा आवाज ऐकू येतो. बरोबर आहे, याच्या दरम्यानच ऐकू येते, त्याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा जास्त. 20,000 हर्ट पेक्षा जास्त ऐकायला येत नाही, हे 1,00,000% खरं आहे. आणि चौथा ऑप्शन पहा, चौथा ऑप्शन काय म्हणते? छोटे, चौथा ऑप्शन काय म्हणते? ध्वनी लहरी घन पदार्थातून, घन म्हणजे सॉलिड मधून वाहून जात नाही, घंट्या वाहून नाही जात म्हणा साल्या, लिक्विड, सॉलिड, एअर तिन्ही मधून वाहून जाते. का? ध्वनी. इथं पृथ्वीवर आवाज काऊन ऐकायला येते? ठीक आहे, तर हवा आहे म्हणून. मग ठीक आहे, पहिले लँडलाईन होते, तर कायच्यातून जाय? कॉपरच्या तारातून आवाज जाय. कायच्यातून जाय? मग कॉपरचा तार काय? सॉलिड आहे. पाण्यातून ध्वनीच्या लहरी जाते, म्हणजे तिन्ही माध्यमातून जाते. ध्वनी लहरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज आहे, आणि ह्या म्हणते सॉलिड मधून जात नाही. म्हणजे हे 1,00,000% काळजी
अजी हे 1,00,000% हे वाला ऑप्शन काय चूक आहे. हे मला 1,00,000% माहित आहे का सॉलिड मधून जाते 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 जाते. हे म्हणते जात नाही जात नाही जात नाही. असं कसं जात नाही? जाते. मग हे चूक आहे. तर तो म्हणते फक्त डी बरोबर आहे. नाही आहे, चूक. अबे 1,00,000% माहित आहे ना का डी हे चूक आहे. तो म्हणते बरोबर आहे, रॉंग. तो म्हणते सीडी बरोबर आहे. मला सी काय, मला सी माहित नाही बरोबर आहे का नाही. मला माहित नाही सी बरोबर आहे का नाही. ठीक आहे, पण मला माहित आहे का डी बरोबर नाही आहे. का बरोबर नाही आहे? उत्तर कसं शोधत असते बे. जे पास होणारे असतात ते खूप तोपचंद नसतात. हे उत्तरापर्यंत बरोबर पोहोचता आलं पाहिजे. ठीक आहे, याला इलिमिनेशन मेथड म्हणते. हे नाही होय, मग याच्यात बी डी आहे. ज्याच्यात डी आहे मले मी ठीक आहे. थोबा म्हणते दुसरं ऑप्शन, इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त आहे. घंट्यामध्ये काहीच नाही माहित त्याच्यातलं 20,000 आहे का 40,000 आहे. ठीक आहे, काही लेन देण मला माहित नाही, पण मला उत्तर शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? उत्तर कसं शोधतो मग. ठीक आहे, डी मला माहित आहे का 1,00,000% बरोबर नाही. ह्या म्हणते डी बरोबर आहे, पहिलं कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शन मध्ये म्हणते सी डी बरोबर आहे. साल्या होत नाही तू. डी आलं म्हणजे कॅन्सल. मग म्हणते सर्व बरोबर आहे म्हणजे डी आला. तुम्ही नाही. अरे समजलं का? 1,00,000% चौथा ऑप्शन आहे याचं. काऊन कायच्यावर शोधलं मी? मला दुसरं तिसरं माहित नाही आहे. दुसरं तिसरं माहित नाही आहे, पण मी एका ऑप्शन वरून का काढलं उत्तर? का मला माहित आहे ध्वनीच्या लहरी साऊंड मधून, एअर मधून जातात, लिक्विड मधून जातात आणि सॉलिड मधून बी जातात. आणि तो म्हणते सॉलिड मधून जात नाही. आणि हे जे सॉलिड मधून जात नाही हे डी ऑप्शन आहे. हे पहिल्या याच्यात आहे, दुसऱ्या याच्यात आहे, तिसऱ्या याच्यात आहे. म्हणून हे तिन्ही नाही होय. म्हणजे उरलेलं होय. भेटला मार्क. भाऊ हे तुम्हाला बी नाही माहित आणि बंद्या महाराष्ट्रातल्या पोट्याला बी नाही माहित. एखादा असं तोपचंद ज्याला हे माहित असेल मधातले दोन ऑप्शन, हे साऱ्याला माहित आहे. आणि हे साऱ्याला माहित असून आयोगानं खालतं कंट्रोल. आणि इथं मग डोंगा कवा डुबते माहित आहे का? अशा वेळेस उत्तरापर्यंत पोचाले माणसाले वेळ तर लागन वेळ, आणि वेळ जर नसन शेवटी तर मग डोंगा. समजलं का? म्हणून मी त्या दिवशी सांगितलं का टाइम शेड्यूल कसा द्यायचा पेपरने. हे ज्याला समजलं नाही त्याचा विषयच खतम. ठीक आहे, समजलं का कसं पोचलो मी? असं पोचा लागते उत्तरापर्यंत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहा आता पहा, खालीलपैकी कोणतं इलेक्ट्रॉनिक उपकरण हे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? म्हणते फोटोव्होल्टाइक प्लेट. ठीक आहे, अबे सोलर प्लेट त्यालेच म्हणते फोटोव्होल्टाइक प्लेट, फोटोव्होल्टाइक डायोड. ठीक आहे, समजलं का? हे कॅसिओचं कॅल्क्युलेटर येते पाहिलं का? त्याला असं कोणत्यात एक पट्टी राहते, हे बी फोटोव्होल्टाइक प्लेट. आता लोक घरावर सोलर प्लेट लावते, दॅट इज कॉल्ड फोटोव्होल्टाइक प्लेट. हे सोलर, त्याच्यात सिलिकॉनच्या प्लेट असते. कशाच्या? सोलर एनर्जी, सूर्याचे किरण पडले का त्याच्यातले इलेक्ट्रॉन मध्ये उष्णता, मग ते त्याच्यातल्या इलेक्ट्रॉन उष्णता ऍब्सॉर्ब करते. त्या ऍब्सॉर्ब केली का मग ते दारू पिल्यासारखे करते. ठीक आहे, नाचायला लागते टॅन 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 टॅन. आणि मग नाचायला लागली, ऊर्जा जास्त झाली का एकामेकाच्या उरावर उड्या मारते. एकामेकाच्या उड्या मारल्या का मग ते भोप यायला लागते. इलेक्ट्रॉन मूव्ह झाले का करंट तयार झाला. बस. ठीक आहे, याचं इलेक्ट्रॉनिक असं कोणतं उपकरण आहे म्हणते जे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करते? तर सोलर प्लेट, त्यालेच म्हणते फोटोव्होल्टाइक प्लेट. सर फोटो काऊन शब्द आला? आपला फोटो आहे का? चोट्यो, आपला फोटो नाही होय. सूर्याच्या किरण कशाच्या द्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते? तर फोटॉन. कशाच्या स्वरूपात जाते? फोटॉन. सूर्याचे सूक्ष्म कण म्हणजे का? फोटॉन. याच्यावरून आला फोटोव्होल्टाइक प्लेट. व्होल्टेज तयार करते म्हणून फोटोव्होल्टाइक प्लेट. ठीक आहे, समजलं का? अरे समजलं का? त्याच्यावरून शब्द आला फोटॉन. मग त्याच्यानंतर पहा
आता इकडे लक्ष द्या रे, आता हा प्रश्न कॅन्सल होणार आहे. तुम्ही कसं सांगता सर अगोदर, मला पहिलेच माहित आहे. ठीक आहे. बॉल बेरिंग, बॉल बेरिंग पाहिलं का? हा, बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो. ठीक आहे. आता प्रश्न कॅन्सल होईल नाही होईल माहित नाही, पण कोण त्यांना जर प्रूफ चांगलं दिलं. आता ठीक आहे. ए आता बॉल बेरिंग, आता बॉल बेरिंग तुम्ही पाहिले असेल बेरिंग. अबे तुमच्या सायकल मध्ये छर्रे राहते, छर्रे पाहिले छर्रे. मग त्या एक्सल मध्ये आपण मनातल्या एक्सल मध्ये टाकतो ना छर्रे, अबे टाकतो का? आणि मग त्याला राहते आपले स्पोक, रिंग आले अटॅच राहते ना. आपल्या मोटारीत बेरिंग असते, मग ते खराब झालेले बेरिंग आपण त्या दुकानदाराला विकत मागतो. मग आपण ठीक आहे गाडी बनवतो त्याची. ठीक आहे. मग आपल्या सोबत्याला बसवू आणि गावात फिरवू. ठीक आहे. फक्त एक कटोरं द्यायचं आहे, ठीक आहे, हातात. ठीक आहे. तर ते जे बेरिंग आहे, तर त्या बेरिंग मध्ये बॉल असतात, छर्रे पाहिले का? तर ते म्हणते बॉल बेरिंग चा वापर यंत्रामध्ये. पुन्हा बॉल बेरिंग तुम्हाला सांगतो. ट्रॅक्टर पाहिला, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरले माग आपलं हे लावते, ट्राली नाही, कल्टिवेटर. तर कल्टिवेटर लावते तर त्याला पा बॉल बेरिंग असते. अबे असते ते रॉड टाकते आडवा, त्याच्यात बॉल बेरिंग नाही राहत का, एक डायरेक्ट एकच बॉल राहते, पाहिला का? हा. तर ते बॉल बेरिंग आता स्टॅटिक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन आणि स्लाइडिंग फ्रिक्शन, हे तिन्ही फ्रिक्शन वर काम करते. आता याच्यातलं एक कोणतं लिहा. ठीक आहे. म्हणून हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही कुठेही पान कुठेही वाचा, तुम्हाला दाखवा का बॉल बेरिंग स्टॅटिक फ्रिक्शन कमी करते. ठीक आहे. रोलिंग फ्रिक्शन, ठीक आहे, हे जे रोलिंग होऊन राहिलं त्याचं फ्रिक्शन का करते, कमी करते. आणि स्लाइडिंग फ्रिक्शन, कोणतं फ्रिक्शन? स्लाइडिंग म्हणजे बाजूचं घर्षण. ठीक आहे. आता ठीक आहे. आता तुमची जे ठीक आहे हे पाहिली मोटार, मोटार. अबे मोटार पाहिली का चोट्यो? हा, मोटार असं ढोबर राहते, तिचा शाफ्ट बाहेर आला राहते, पाहिलं का? हा, मधात राहते कॉईल, का राहते? आणि कॉईलच्या मधात राहते शाफ्ट. जर त्याला बेरिंग नसते तर डायरेक्ट कॉईलने लागले असता फाडकन फिरता फिरता, आणि मोटार जळली असती. दोन बाजूले दोन बेरिंग असते, त्या बेरिंगच्या मधात शाफ्ट असते. ठीक आहे. पाहिलं का? हा, आणि मग इथं मोटार रोटेट होते, तर शाफ्ट रोटेट होते. ठीक आहे. तो मोटारले कुठल्याच पार्टले टच नाही झाला पाहिजे, पण दोन इकडं दोन बेरिंग असते, का असते? आणि मग त्याला इकडं ठीक आहे इकडं असते फॅन पाणी ओढाचा, त्याला अटॅच असते ते पूर्ण. भकाभक मग खालून पाणी ओढते आणि वरतं फेकते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काश्य. आता आपण ऑलिम्पिक विलिम्पिक मध्ये देते ना गोल्ड, सिल्वर आणि काश्य, अबे देते ना ब्रांज मेडल. तर ब्रांज कशापासून तयार होते ते ब्रांज? तर ब्रांज तयार होते कॉपर प्लस टीन, कॉपर प्लस स्टील. ठीक आहे. ऑलॉय आहे हे ऑलॉयवर दर परीक्षेत एक प्रश्न राहते, हा ऑलॉय पाठ करायचे. छोटे लक्ष द्या. ठीक आहे. म्हणते पितळ कायच्यापासून तयार होते म्हणते, काय का म्हणलं? हा, मग ते आपल्याला विचारते पितळ हे ऑलॉय, ऑलॉय म्हणजे दोन मेटल मिक्स केले तर एक पदार्थ तयार होते, त्याला ऑलॉय म्हणते. का म्हणते? म्हणते आपल्याला पितळ कायच्यापासून तयार होते? पिताजी लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायचं? अबे का लक्षात ठेवायचं? पिताजी. पितळ तयार होते तांबे प्लस जस्त, पिताजी. अबे बयाडाची भारती, पितळ पिताजी लक्षात ठेवायचं. पितळ म्हणजे घरचे पिताजी. ठीक आहे. पितळ तयार होते तांब आणि जस्त मिक्स केलं का तयार होते पितळ. ठीक आहे. मग पितळ ऑलॉय आहे. काय ऑलॉय आहे? तांब म्हणजे कॉपर. कॉपर हा सिंगल मेटल झाला, त्याच्यात जस्त मिक्स केलं. ठीक आहे. मग आपले लोखंडाचे पाईप येते, अबे लोखंडाचे पाईप येते ना, हा, तर त्याला गॅल्वनाइज, त्याला जंग लागू नये म्हणून त्याच्यावर जस्ताचा मुलामा लावते. कायचा? आयोगाचा पेटेंट प्रश्न आहे या परीक्षेत नाही आला, नेक्स्ट परीक्षेत येईल. लक्षात ठेवा, मी आता सांगून राहिलो. हा, मी आता सांगून राहिलो. ठीक आहे. मी आयोगाचा सेटर नाही आहे, पेपर सेटर, पण प्रश्न येईन नेक्स्ट परीक्षेत. का पेपर येईन? का येईन?
ठीक आहे, लोखंडाला जंग लागू नये म्हणून त्याच्यावर कशाचा मुलामा चढवला जातो? तर जस्ताचा. कशाचा? जस्त म्हणजे झिंक. जस्त म्हणजे का? झिंक, झेडेन. मग जंग लागत नाही, ते सिल्वर सारखं राहते. मग पाहिजे आता तुम्ही लोखंडाचे पाईप घ्यायला जा, जीआयचे पाईप द्या म्हणा त्याले, त्याले वरून असा ठीक आहे सिल्वर कलरचा मुलामा आहे, ठीक आहे, तो लवकर जंग लागू नाही देत. तो गेला उडाला का मग पाईपाने जंग लागणं सुरू होऊन जाईल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. पिताजी लक्षात राहील? अबे लक्षात राहील का? मग तुम्ही पोलाद आणता. पोलाद, पोलाद मध्ये असते ठीक आहे लोह. का असते? लोह प्लस 1.5% कार्बन. का असते? हा कार्बन. बस एवढंच कार्बन राहते, फक्त 1.5%. बाकी 98.5% प्युअर लोखंड आणि 1.5% कार्बन. कायच्यात? कायच्यात? हा पोलाद. मग पोलादाचं का बनवते? तर पोलादाच्या छन्न्या, छन्न्या ठीक आहे, कुराड, वियाचं पातं ठीक आहे, बे याची ठीक आहे वक्राची फासमास नाही बनवायची. त्याच्यानंतर सस्पेन्शन बेल्ट पाहिले का गाडीच्या खालचे? असे लपक 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 करते, ते बनते पोलादानं. ते अलॉय आहे पोलाद. त्याच्यात लोहात का टाकलं? कार्बन. का टाकलं? कार्बन. असे लय आहे ठीक आहे, असे लय आहे, समजलं का? मग स्टेनलेस स्टील आहे ना, स्टेनलेस स्टील. अबे स्टेनलेस स्टील, घरी स्टीलचे भांडे गंज मंज घेते ठीक आहे, ते स्टेनलेस स्टील कायच्या पासून बनते? त्याच्यात क्रोमियम आहे, निकेल आहे, अजून काय? क्रोमियम, निकेल, अजून काय बा? अजून 2 मेटल आहे, आता मला आठवून नाही राहिलो ठीक आहे, पण ऑप्शन आलं मी बरोबर मारीन, तुमचं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तर आता सायन्सचा विषय आहे. जेव्हा मी सायन्स शिकवीन तेव्हा सांगेन ते सगळं. आपल्या सायन्सच्या नोट्स मध्ये जशान तसं आहे ते सगळे हलाय फुलाय सब दिले आहे आपण. मग त्याच्यानंतर कार्बन डायसल्फाइडचा वापर, कार्बन डायसल्फाइडचा वापर कायच्यासाठी उपयोग होतो म्हणते? तर याचा उपयोग तणनाशक म्हणून होतो ठीक आहे, कीटकनाशक म्हणून होतो, बुरशीनाशक म्हणून होतो. बुरशीनाशक म्हणून होत नाही. बुरशीनाशक म्हणून कायचा वापर होतो? मी सांगतो तुम्हाला ठीक आहे. बुरशीनाशक म्हणून वापर होतो ठीक आहे, हे लक्ष द्या रे. बुरशीनाशक म्हणून वापर होतं ठीक आहे कॉपर सल्फेट. कशाचा? याले मोरचूद म्हणते. का म्हणते? मोरचूद. याच्यात चुना टाकला. का टाकला? चुना. आणि पाणी मिसळलं तर याले म्हणते बोर्डो पेस्ट. का म्हणते? बोर्डो पेस्ट. आता बोर्डो, पहिले तर प्रश्न विचारते बोर्डो पेस्ट कायच्या पासून तयार होते? तर तुम्ही पाहिलं असन ठीक आहे, जिथं संत्र्याच्या बगीचा राहते तिथं झाडाले ठीक आहे, झाडाले पेंट केला राहते. पाहिला का? एवढा शोक चालला का कास्तकाराले, तो स्वतःच्या घराला नाही मारत ठीक आहे, तो वावरात बगीचाले चुना मारते ठीक आहे. काही लोकांना वाटते अबे ना चुना मारला का बे, आकाशी रंग टाकून ट्रॅक्टर ब्रँड, त्याला शोक चालला आहे, ट्रॅक्टर ब्रँड चुना घेईन आणि मारण झाडाले. नाही, माझ्या बगीचा चांगला दिसला पाहिजे त्याच्यासाठी नाही मारत ठीक आहे. त्या झाडावर डिंक्या रोग येते, जो खोड खाते ठीक आहे. बुरशीनाशक आहे का? कॉपर सल्फेट. तर कॉपर सल्फेट विकत आणते तो नागपूरवरून ठीक आहे, थोडे अन चुना मिक्स करते आणि भिजू घालते आणि मग कॉपर सल्फेटचा रंग राहते आकाशी, म्हणून त्याला आकाशी रंग येते आणि मग तो वावरात मारते पेंट म्हणून ठीक आहे. तुम्ही एखादा डोळ्या लावत आहे ठीक आहे, एखादं संत्रा झाडाची फांदी कापत आहे किंवा अजून काहीची फांदी कापत आहे तर त्याच्यावर बुरशीजन्य रोग चढते पावसाळ्यात, तो चढू नये म्हणून त्याला बोर्डो पेस्ट लावते. तुम्ही पहा लोक जुन्या कलम आले लोक देणं त्या घरची कनेराची कलम देणं. आता तुझ्या घरचं झाड खाऊन राहिलो काय म्हणते मी, दे म्हणते, दे म्हणते तुझ्या घरची जास्वंदाची कलम देणं म्हणते, मी लावतो म्हणते. मग जास्वंदाची कलम तिनं नाही दिली, दाबून आणते तिच्या घरून ठीक आहे, आणि दाबून आणल्यावर गुलाबाची कलम तशीच आणते आणि मातीत रोवते आणि तिला लावते शेण. का लावते? शेण. शेण बुरशीनाशक आहे. काय? बुरशी नाही चढू देत ठीक आहे. तर कॉपर हे बुरशीनाशक आहे, कॉपर सल्फेट. काय? बुरशी नाही लागू देत. का नाही लागू देत? आपण घरी लोणचं बनवतो ना, याच्यावर बी प्रश्न येते परीक्षेत. लोणच्यावर बी येते का सर?
कसं बनवतात असं येते का? मी तर बंदी प्रोसिजरच लिहून टाकीन सर कसं बनवते. अजिबात ढोबर प्रश्न येत नाही. लोणच्यामध्ये ठीक आहे, आता तुम्ही आंबा ठेवा आणि लोणचं ठेवा. ठीक आहे, आंबा राहते का वर्षभर? पण लोणचं राहते. काऊन राहते? तर लोणच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले आहे. तुम्ही का टाकले आहे? का प्रिझर्वेटिव्ह आहे? साखर, साखर, गुळ, तेल, मीठ हे सगळे प्रिझर्वेटिव्ह आहे. काय म्हणजे आता एक तेल घ्या आणि तेलात का नाही एखादी माशी टाका, तर माशीची लाश वर्षभर तशीच राहील. नित्या मी मेली बरं त्या सपना तशीच राहील माशी. कायच्यात? आता समजा याच्यातलं एखादं मेलं, मी गाडायला नेईन मसनात, खोदला गड्डा, गाळलं, खालतं 2-3 बॅगा मीठ टाका, त्याच्या उरावर 3-4 बॅगा मीठ टाका, महिन्यात भऱ्यानं फुला तसाच भेटन. ठीक आहे, काऊन? सडत नाही. काय ना? मीठानं. प्रिझर्वेटिव्ह आहे. काय मग लोणचं आता तुम्ही पहा. ठीक आहे, पावसाळा झाला, हिवाळ्यात लोणचं येते केळकरचं. अबे येते ना, डब्याच्या डब्या भरून येते. सर याने कवा सापडते? ह्या कुठच्या आंबे बोलावते जी हिवाळ्यात? सर त्याच्यावर लिहून राहते मॅन्युफॅक्चरिंग ऑक्टोबर 2025. मॅन्युफॅक्चरिंग कवा? ऑक्टोबर. आता ऑक्टोबर 2025 ची त्याला कवा आंबे भेटन? ऑक्टोबर महिन्यात. ठोका करते, उन्हाळ्यात आंबे घेते, त्याच्यापाशी प्लॅस्टिकचे ड्रामा आहे मोठाले, लोणच्याच्या आंब्याच्या फोडी करते आणि फोडी टाकते मिठाच्या पाण्यात आणि तशाच मिठाच्या पाण्यात ठेवते. जेव्हा लोणचं करायचं राहते, मिठातल्या पाण्यातल्या फोडी काढते, मसाला टाकते, ठीक आहे, गुळ टाकते, मीठ टाकते, चलो जान दो. नवीन लाट ऑक्टोबर 2025. ठीक आहे, लोणचं राहते त्याचं मीठ टाकून राहते त्याच्यात. समजलं का? तर घरी प्रिझर्वेटिव्ह तेल वापरते. तुमची माय रात्री लोणच्याची भरणी उघडू नाही देत. उघडली का तो सराटाच मारते फेकून. काऊन? एक जरी किटकुल गेलं त्याच्यात, किटकुल, तुमच्या लोणच्याचा धिंगाणा अयाच पडते त्याच्यात. उष्टा हात नाही लावू देत, उष्टा हात. ठीक आहे, काऊन? भाताचा दसडा जरी पडला त्याच्यात तर लोणच्याचा धिंगाणा. ठीक आहे, म्हणून लोणच्याच्या बर्दीला हात नाही लावत. मी काढतो म्हणते, राहू दे, ठेव तिथं वाटी, ठेव. ठीक आहे, ते वाटी तिथं ठेवायला लावते आपल्याला. ठीक आहे, त्याच्यासाठी ठेवायला लावते. एक जरी उष्ट काही भाताचा दसडा पडला उष्ट्या हाताचा, त्याच्यात माशी गेली किंवा किटकुल पडलं, बंद, लोणचं खराब होते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, हे प्रिझर्वेटिव्ह आहे. हे आता विकत येते. लोण आपलं अद्रक लसणाचं पेस्ट गिस्ट सब बकवास राहते. अर्धा कांद्याचा पेस्ट राहते त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकते व्हिनेगार. का टाकते? व्हिनेगार. ठीक आहे, व्हिनेगार टाकते. ऍसिटिक ऍसिड म्हणते व्हिनेगारले. का म्हणते? ऍसिटिक ऍसिड. हे अजिबात ते वापरायचं नाही. ठीक आहे, आपले जे नॅचरली प्रिझर्वेटिव्ह आहे, आपली माय साखर आंबा करून ठेवते ना. मग साखरेत आंबा सडते का? असा शिलून ठेवा बरं, खराब होईल, बुरशी लागल. साखरेत टाकल्याबरोबर नाही होत. साखर प्रिझर्वेटिव्ह आहे, गुळ प्रिझर्वेटिव्ह आहे. वर्ष राहते पदार्थ गुळात, साखरेत. ठीक आहे, हे प्रिझर्वेटिव्ह आहे. तर हे काय म्हणते? कार्बन डायसल्फाइड. हे कृत्रिम कामासाठी वापरते. ठीक आहे, हे नायलॉनचे धागे तयार करायचे आहे त्याच्यात वापरते कार्बन सल्फाइड. का वापरते? कार्बन डायसल्फाइड. ठीक आहे, मग त्याच्यानंतर म्हणते सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू कोणता? ठीक आहे, तर डायपोल मोमेंट असलेला ह्या आहे कोणता? CsCl3. ठीक आहे, समजलं का? CsCl3. कार्बन टेट्राक्लोराइड भी होते त्याच्यात. आता त्याच्यानंतर म्हणते पेट्रोमायझोन मध्ये. ठीक आहे, पेट्रोमायझोन द्वारे अँटी कॉगुलंट स्त्रवले जाते म्हणते. कोणत्या ग्रंथीत? आता अँटी कॉगुलंट. ठीक आहे, हे लाय ग्रंथी स्त्रवल्या जाते. कोणती? इथं सलायवा ग्लँड आहे 2, त्या बाजूला एक, या बाजूला एक. ठीक आहे, तर तुमचं तोंड वलसर ठेवासाठी, आता मी एवढा वेळ बग 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 करून राहिलो तर माझं तोंड सुकलं असतं.
पण याले ओलसरपणा कायम ठेवते. कोण? सलायवा ग्लँड. इथं आहे दोन, एक इकडं एक इकडं. जेवले का आपोआप लाय तयार करते ते आणि अन्नात लाय मिसळते. नाही तर मेले असते तुम्ही, अन्न कोड्डच राहिलं असतं. ठीक आहे, तर लाय तयार करते. ह्या का तयार करते? माझ्या नड्डा सुकून गेला असता 5 मिनिटात. थुका येते का नाही? थुका तो इथून येते. कुठून? सलायवा ग्लँड मधून. ठीक आहे सर, ह्या ग्लँड जर काढल्या तर झाला, मग गेला तू कामातून. ठीक आहे, इथं सलायवा ग्लँड आहे. ज्याला कॅन्सर गिन्सर होते ना तोंडाचा, त्याच्या काढते. ठीक आहे, तर त्याला एका बाजून थुकाच नाही येत. बेकार आहे बरं. ठीक आहे, झाला पाहिजे तुम्हाला काय कॅन्सर, नाही झाला पाहिजे. कशाला? ठीक आहे, तर लाय ग्रंथीत. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. कांगारू हा प्राणी, कांगारू हा प्राणी कशात मोडतो म्हणते? एवढा सोपी प्रश्न आहे. काय काय पोट्यानं काही बी उत्तर लिहिलं असं याचं. आता लक्ष द्या, प्राण्याच्या प्रजाती आहे, हे सायन्सचा विषय आहे. मी आता सायन्स सरनं शिकवलं ना तुम्हाला. हा, आता प्राण्याच्या प्रकार आहे. ठीक आहे, पाठीचा कणा असणारे त्याने म्हणते पृष्ठवर्गीय प्राणी. पाठीचा कणा आहे का तुम्हाला? आहे का? मग पाठीचा कणा असल्यावर त्याच्यात बी डिवायडेशन आहे. मग सस्तन, स्तनासहित असणारे आहे का तुम्हाला स्तन? अबे आहे का? हाय ना साल्यो. आणि सस्तन प्राण्याचं वैशिष्ट्य आहे, हे पिलांना जन्म देतात. अंडे टाकता का तुम्ही? अरे अंडे टाकता का? जेवढेही स्तनासहित प्राणी आहे त्याला सस्तन म्हणते. आणि सस्तन प्राणी हे पिलांना जन्म देतात. त्याच्यात प्लॅटिपस अपवाद आहे का, जो अंडे देते. प्लॅटिपस हा सस्तन प्राणी आहे, अपवाद आहे, जो अंडे देते. बाकी सगळे सस्तन पिलांना जन्म देतात. कशांना जन्म देतात? पिलांना. कशांना? मग तुम्ही कशाला जन्म देता? पिलांना. अरे पिलांना जन्म देतात ना. मांजर अंडे देते, मांजर अंडे देते, पिले देते ना. बकरी, गाय, समजलं का? सिंह, वाघ, अस्वल, काय सगळे सस्तन. माकड सस्तन, स्तनासहित असणारे सस्तन. आणि वरून पाठीचा कणा. पहिले पृष्ठवर्गीय, त्याच्यात सस्तन. मासुईले असते का पाठीचा कणा? अबे साल्या, मग का होय ते काटे? अबे मासुईले काटा राहते ना. हा, मधात मेन स्पायनल आणि त्याला असे स्पायनल. हे इथं मधात स्पायनल अशी आहे का? हा, मग मासुईले आहे ना मधात सीधा सराटा आहे का? तिले आहे का स्तन? पायदान आहे का? तर अबे आहे का? त्याले मत्स्य वर्ग म्हणते. का म्हणते? मत्स्य. पक्षाले असते का पाठीचा कणा? पक्षाले असते का? अबे असते ना. बया टोंड्यो असा वाकला राहते त्याचा. अबे कोंबडीले बकार गिकार राहते का नाही? राहते ना, हाड. ठीक आहे, अबे आहे का? मनातला मेन रॉड असते पक्षाले बी. ठीक आहे, पण आहे का मग कोंबडीले सस्तन आहे का स्तन? नाही आहे. त्याले म्हणते पक्षीवर्गीय प्राणी. ठीक आहे, का म्हणते? पक्षीवर्गीय, सस्तन. पाठीच्या कण्यातच हे प्रकार पडले. पाठीच्या कण्याचे प्रकार सस्तन, स्तनासहित असणारे. ठीक आहे, मत्स्यवर्गीय, पक्षीवर्गीय. ठीक आहे, मग सरीसृप. सरीसृप, घोरपड. अबे घोरपड, साप, साप. सरीसृप प्राणी अंडे देतात. काय देतात? पक्षीवर्गीय अंडे देतात. काय देतात? अंडे देतात. ठीक आहे, पण काही साप अंडे देतात ना, काही साप डायरेक्ट पिलांना जन्म देतात. असे बी साप आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. म्हणते कांगारू कोण्या वर्गात मोडते? सस्तन. ठीक आहे, स्तनासहित पिलांना जन्म देतो, सस्तन प्राणी आहे. ठीक आहे, मग लक्ष द्या रे. मग उभयचर कायले म्हणते? ऍम्फिबियस म्हणते. पाण्यातही जगू शकते,
आणि मग कासव काय? तुम्ही लिहिला का तुमचा डोंगा डुबला? तुम्ही कासव लिहिला का तुमचा डोंगा डुबला? कासव उभयचर नाही आहे, ठीक आहे. कासव सरीसृप वर्गात मोडते. मग सर उभयचर का? तर ज्याले पाण्यातही श्वास घेता येते. कायच्यात? पाण्यात. आणि जमिनीवर बी श्वास घेता येते, ठीक आहे. तर ए लक्ष द्या, बेडूक जमिनीवर नाकानं श्वास घेते आणि पाण्यात त्वचेनं श्वास घेते. कोणता? जिवंत राहायला पाहिजे. सर मग कासव पाण्यात कसा श्वास घेते? कासवाले पाण्यात श्वास घेता येत नाही, त्याले 5-5 मिनिटानं वर या लागते. मग वर येते तो असा मान, कासवाले पाण्यात ठीक आहे श्वास घेता येत नाही, तो मरण. त्याले जर श्वास घेता नाही आला आतमध्ये तर तो मरण कासव, गुदमरून पाण्यातच, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, त्याले उभयचर कोण आहे? मग कासव नाही आहे. हा लक्षात ठेव जा, मी फरक सांगितला तुम्हाला दोघातला. आता ठीक आहे. आता हे म्हणते सायंटिफिक नियम आणि भारतीय प्राणी, भारतीय गांडूळ, ठीक आहे. भारतीय गाईचा घृत करणं, लीच पाहिलं का तुम्ही? ते रण ओढते, एक अळी राहते काईवाली, पाहिली ना? मधमाशी ढेकून ऊ पाहिली? ऊ पाहिली का? ठीक आहे. ऊची मोठी चुलत बहीण म्हणजे ढेकून, सेम तशीच, पण रात्री का नाही अटॅक करते. आणि पुण्यात जर तुम्ही राहिले हे गादीत, ठीक आहे, ब्लँकेट मध्ये, ठीक आहे, बेड मध्ये तयार होते. खटमल, त्यालाच खटमल म्हणते आपल्या इकडे, ठीक आहे. तर ते अटॅक करते रात्री. तर त्याला का म्हणते? तर मला याच्यातलं काहीच माहित नाही गड्या, कारण माय बायोलॉजी काही होतं नाही. पण मला मधमाशीले म्हणते हायमेंटोरा, हे एक माहित होतं. जर असं आलं तर 95, तिसऱ्या याच्यात 4 आहे बा, तिसऱ्या याच्यात 4. बरं, मला एवढंच माहित होतं, बाकी नव्हतं. बाकी आपल्याला काही माहित नाही. फेमिटेरा काय म्हणते? नो हेमिटेरा, नो फेमिटेरा, ठीक आहे. काहीच माहित नाही तर मग काही लिहू नका. याच्या 4 मध्ये कन्फ्युज आहे. आदा मादा कोण पादा इथं करायचं नाही, नाही तुमचा पादा होईल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता इथं लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या. भुईमुग ह्या तर पेटेंट आहे प्रश्न आयोगाचा. ह्या दर 2 परीक्षा झाला का रिपीट होते. मला तर वाटते राज्यसेवेला 3-4 वेळा विचारला आयोगानं, का आवडते भुईमुगाचं का माहित. मला वाटते ह्या जो पेपर सेटर आहे ना त्याने शेंगदाणे लय आवडत असत, ठीक आहे, म्हणून तो लय वेळा प्रश्न विचारते. भुईमुगावरील टीका रोग, ठीक आहे, कशामुळे होतो? तर भुईमुगावरील टीका रोग हा, ठीक आहे, ठीक आहे, स्केर्सोस्पोरा, ठीक आहे, का म्हणते, ठीक आहे, ठीक आहे, सर्कोस्पोरा, ठीक आहे. तर का झूम करू? तर सर्कोस्पोरा याचं काय उत्तर आहे? हे दुसरं, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. आता जैविक खत, कोणतं खत? जैविक खत कशाले म्हणते सर हे पहिले सांगा. आम्ही गांडूळ खत ऐकलं. गांडूळ शी करतात. का करतात? शी म्हणजे हिरवं गवत शेण खाते आणि गांडूळ शी करतात. ते शी जमा केली जाते, त्याला म्हणतात गांडूळ खत, ठीक आहे. मग हिरवळीचं खत का असते? तर ढेंच्या नावाचं एक पीक आहे, त्याचं बी फेकाचं, लगेच 1 महिन्यात एवढ्याला वाढते, त्याले वखरून टाकायचं, जमिनीत गाडून टाकायचं, त्याले म्हणते हिरवळीचं खत. त्याच्यापासून जमिनीत खत तयार होते, ते जमिनीत बाद 15 दिवसात सोडून जाते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर लेंडी खत आहे.
तर आपल्या बकऱ्या लेंड्या हाकते, त्या जमा करायच्या, वावरात फेकायच्या, लेंडी खत. ठीक आहे. चिचडी खत, कोंबड्याची चिचडी. ठीक आहे. मग शेणखत, मसाड, एका वेळेस एक डालं. ठीक आहे. शेणखत. ठीक आहे. मग कंपोस्ट खत नावाचा प्रकार आहे. कंपोस्ट खत कशाले म्हणते? गड्डा करायचा, वावरातले पुंजाने निंदाचे त्या गड्ड्यात नेऊन टाकायचे, हिरवं गवत गाडाचं. ठीक आहे. त्याच्यावर माती झाकून द्यायची, 2 वर्षानं काढायचं. काय तयार होते? कंपोस्ट खत. काय तयार होते? कुटार गिटार वावरात डायरेक्ट फेकायचं नाही, सडवाचं. ठीक आहे. तर त्याला म्हणते कंपोस्ट खत. हे सर्व जमिनीची सुपीकता वाढवणारे खत आहे. याच्यापासून जमिनीला हानी होत नाही. एक पुन्हा खत आलं त्याच्यात, जैविक खत. कोणतं खत? हा. आता जैविक खत कशाले म्हणते? आता लोक भाताची शेती करते. कशाची? हा. तर भाताले पोषक घटक पाहिजे, पण रासायनिक खत जर फेकलं तर पाण्यासोबतच वाहून चाललं जाते. तर चिला आणाचा, चिला, त्याला अलगी म्हणते. तुम्ही जर भाताच्या शेतीत अलगी फेकली, चिला फेकला, तर ते चिला त्या भाताच्या पिकाले नायट्रोजन, फॉस्फरस उपलब्ध करून देते. कोण? चिला. त्याले म्हणते जैविक खत. काय म्हणते? त्याच्यानंतर रायझोबियम नावाचे जीवाणू असतात. कोणते? आता तुमच्या वावरात तुम्ही सोयाबीन पेरा, तर सोयाबीन बॅग मध्ये एक पाकिट येते. हे पाकिट बियाण्याला लावायचं नाही. हे पाकिट कायचं आहे? तर ते पाकिट बुरशीनाशक आहे. काय? पण ते एंड्रिंग आहे, जहर आहे. त्याले थायरम म्हणते. का म्हणते? हे नाही लावायचं. मग का लावायचं? तर मार्केटमध्ये रायझोबियम नावाचं खत भेटते, पण ते फ्रेश पाहिजे. का पाहिजे? हे एक तर पावडर फॉर्म मध्ये येते, नाही तर लिक्विड फॉर्म मध्ये येते. का म्हटलं? रायझोबियम. त्या लिक्विड मध्ये रायझोबियमचे बॅक्टेरिया असतात. ज्या दिवशी पेराचं आहे त्या दिवशी वावरात एका झाडाखालतं फारी टाकायची, सोयाबीनच्या बॅग ओपन करायच्या, थोडंसं गुळाचं पाणी घ्यायचं आणि, ठीक आहे, म्हणजे गुळ घ्यायचा आणि त्याच्यात रायझोबियम टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. ठीक आहे. म्हणजे 100 ml रायझोबियम आणि 200 ml पाणी, गुळ त्याच्यात मिक्स करायचा आणि ते सोयाबीनवर छिडकाचं, सोयाबीन मिक्स करायचं. ते सोयाबीन पेराचं, सोयाबीनले रायझोबियमचे बॅक्टेरिया डिकते. जसं ते बियाण्यासोबत गेलं तर जसं जसं सोयाबीन वाढते तसं तसं रायझोबियमची संख्या शेतात वाढते आणि मग त्याच्या पकडते गाठी. मग तुम्ही सोयाबीनचं झाड उपडा, तुम्ही चण्याचं झाड उपडा, तुम्ही तुरीचं झाड उपडा, तुम्ही भुईमुगाचं झाड उपडा, त्याले गाठी भेटल मुळ्याले. ते गाठी दाबा, पचकन दबते. हे गाठी असते रायझोबियमच्या. कायच्या? रायझोबियम का म्हणते? झाडाले म्हणते, ए चोट्या, मला नायट्रोजन दे. हवेतलं नायट्रोजन पानं ऍब्झॉर्ब करते आणि नायट्रेटच्या स्वरूपात मुळ्यापाशी साठवून ठेवते. झाडाले लागलं नायट्रोजन घेते. सोयाबीन कापलं तर बुडापासून उपडून घेता का? वरून कापून घेता. मग मुळे तसेच जमिनीत सडते. जमिनीत आपोआप युरियाचं प्रमाण वाढते. कशामुळे? रायझोबियममुळे. ठीक आहे. सोयाबीनले, तुरीले, चण्याले युरिया द्यायची गरज नाही. ह्या झाडात स्वतः असे घटक आहे का ते हवेतलं नायट्रोजन ऍब्झॉर्ब करते. पण त्याला जमिनीत का पाहिजे? रायझोबियम. नसन तर रायझोबियम लावायचं. रायझोबियम काय? मग जैविक खत आहे. काय? तर मग जैविक खतामुळे मातीमधील पाऱ्याची पातळी वाढते. पाऱ्याची पातळी उलट कमी करते. असे काही बॅक्टेरिया, असे काही जैविक खत आहेत. चूक आहे. काय? चूक आहे. मातीमध्ये पोषण तत्व समृद्धीकरण होते. हो, बरोबर आहे. मातीची आम्लता धर्मात वाढ होते. ते आम्लता फामलता नाही वाढत. मातीची सुपीकता आपे वाढते, कमी नाही होत. हे बी काय? चूक आहे म्हणते. ठीक आहे. बरोबर कोणतं आहे? कोणतं बरोबर आहे? दुसरं. ओके. अरे झालं ना? ओके. मग तिसरं सायन्सचा प्रश्न. आता इथं लक्ष द्या. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफायटा बद्दल चुकीचे आहे? ठीक आहे. टेरिडोफायटा, ब्रायोफायटा नाव ऐकलं का? सायन्स शिकवलं त्याच्यात शिकवलं असं ना चोट्यो. ठीक आहे. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा झालं का? हे तुमचं का फायटाच फायटा आहे. ठीक आहे. अबे झालं का? हे बायोलॉजी हाच आहे. ठीक आहे. त्याच्यावरचा प्रश्न आहे. ठीक आहे. ते वनस्पतीचे उभयचर म्हणून ओळखले जातात.
त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्या मुळ्याऐवजी मुळा बसतात. रायझोप्स हे ठीक आहे बायोफायटाचे उदाहरण आहे. तर रायझोप्स हे बायोफायटाचे उदाहरण नाही आहे. ठीक आहे, कोणतं हे वालं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे 78वा प्रश्न झाला. 2 प्रश्न राहिले जीएच चे. आता लक्ष द्या. आता ते काय म्हणते, ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो दुसऱ्याला हानी पोचत नाही, ठीक आहे, किंवा फायदा देखील होत नाही, अशाला का म्हणतात? ठीक आहे, तर अशाला कॉमोनोसोलिझम म्हणतात. काय म्हणतात? दुसऱ्याने जर घात होत असन तर त्याले पॅरासाइट म्हणते. का म्हणते? पॅरासाइट. म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्याले त्रास होत असन, ठीक आहे. मग आता तुमच्या सोयाबीनवर पाहिजे असं पिवळे पिवळे जायासारखं येते, माहित आहे का? डायरेक्ट त्या झाडाचा रस कस शोषून घेते ते. ठीक आहे, तर पॅरासाइट म्हणजे दुसऱ्याच्या उरावर जगून खाणे म्हणजे का पॅरासाइट. तुम्ही आता पॅरासाइट आहे, तुम्ही मायबापाच्या उरावर होऊन खात छाताडावर बसून खात आहे. ठीक आहे, तर तुम्ही पॅरासाइट आहे सध्या. काय? हा. मग त्याच्यानंतर कोणत्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड होतो म्हणते? आयोडीन. कायच्या? आयोडीन. आयोडीनचा अभाव झाला गलगंड. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोफिलिया आजार होते. ठीक आहे, कोण? हिमोफिलिया नाही, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होते? ॲनेमिया. का होतो? ॲनेमिया. रक्तक्षय. काय होते? हा, रक्तक्षय. ठीक आहे, लोह जर कमी झालं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होते. का होते? हा. आणि सोडियम जर कमी झालं तर माणूस वरचं हेड जाते. काय ना? सोडियम ना. तो उड्याच मारते तो डायरेक्ट. सोडियम कमी झालं का शरीरातलं. अचानक एखाद्या माणसाने तुम्ही दारू सोडायला लावली, त्याला म्हणलं उद्यापासून प्यायचीच नाही, रोज घेणारा होता, सकाळ दुपार संध्याकाळ वाला, त्याले का तुम्ही दारू सोडायला लावली तर त्याच्या शरीरातलं सोडियम कमी होईल. त्याला भरतीच करावं लागल. मग डॉक्टर त्याला थोडी थोडी त्याला म्हणाल काय बा तो पहिले 1 लिटर पे, ठीक आहे, मग पाऊणवर आण, मग अर्ध्यावर आण, अशी टप्प्याटप्प्यानं कमी कर, एका दावान कमी नको करू. ठीक आहे. त्याच्यानंतर तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओची लस कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते म्हणते? हाफकिन्स इन्स्टिट्यूट. हो, ठीक आहे. त्याच्यानंतर पॅनेशिया बायोटेक. हो. बायोमेड गाझियाबाद. हो. ABC नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन इथं तयार केली जात नाही. न्यूट्रिशन मध्ये न्यूट्रिशन फूड तयार केले जाते, त्याच्यावर रिसर्च चालते. 1 2 3 ABC. ठीक आहे. मग त्याच्या खालचा आहे गंत. हे आपण मग उद्या पाहू. गंत बी खतरनाक आहे. ठीक आहे, हे समजलं का? हा.